नमस्कार. जगातलं सगळ्यात मोठं खोटं कोणतं असेल, आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. एक असं वाक्य जे कळत नकळत आपल्या सगळ्यांच्याच तोंडी येतं आणि ते बहुतेक वेळा खरं नसतं. अगदी बरोबर. सर्वात मोठं खोटं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आय लव्ह यू किंवा ते आपलं नेहमीचं बस 5 मिनिटात पोचलो. पण नाही, आज आपण ज्या खोट्याबद्दल बोलणार आहोत ते यापेक्षा खूप जास्त कॉमन आहे आणि खरंच विचार करायला लावणार आहे. आणि ते वाक्य आहे, मी ठीक आहे. हो, अनेक सर्वे सांगतात की जगात सर्वात जास्त वेळा बोललं जाणारं खोटं वाक्य हेच आहे. वाटतं ना आश्चर्य? पण या साध्याशा वाटणाऱ्या वाक्यामागे खूप मोठं मानसशास्त्र दडलेलं आहे. बरोबर. आणि हे चित्र तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे नाही का? कामाचा प्रचंड स्ट्रेस आहे, मनात विचारांचं काहूर माजलंय, डोळे पाणवले आहेत आणि त्याचवेळी कुणीतरी काळजीने विचारतं, काय रे, सगळं ओके आहे ना? आणि आपल्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडतात, हो हो एकदम मस्त, तू सांग. तर प्रश्न हा आहे की आपण सगळेच हा मी ठीक आहेचा मुखवटा का बरं घालत असू? आपल्या खऱ्या भावना लपवून नेमकं काय साधतं? चला जरा यामागची सायकोलॉजी समजून घेऊया. यालाच सायकोलॉजीच्या भाषेत इमोशनल मास्किंग असं म्हणतात. म्हणजे काय? तर भावनिक मुखवटा घालणं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा मुखवटा आपण इतरांना फसवण्यासाठी नाही घालत, तर खरं तर स्वतःलाच वाचवण्यासाठी घालत असतो. अगदी बरोबर. आणि यामागे ना काही कॉमन कारणं आहेत. पहिला म्हणजे भीती. आपलं दुःख किंवा त्रास सांगितला तर लोक आपल्याला कमकुवत समजतील, जज करतील, अशी भीती वाटते. दुसरं कारण म्हणजे इतरांवर आपण ओझं तर नाही ना बनत आहोत, ही चिंता. आणि म्हणूनच मी ठीक आहे हे वाक्य आपण एका ढालीसारखं पुढे करतो. आणि बघा, हेच तर होतं आपल्यासोबत. आतून वाटत असतं, मी खूप थकलोय यार, पण तोंडावर येतं, मी ठीक आहे. आतून रडू कोसळत असतं, पण आपण म्हणतो, अरे नाही नाही, सगळं छान आहे. आतून प्रचंड दडपण आलेलं असतं, पण आपण सांगतो, काही नाही, फक्त जरा जास्त काम आहे. आणि हे फक्त एक साधं सोपं खोटं नाहीये. याला मानसशास्त्र म्हणतं इमोशनल सप्रेशन, म्हणजे भावनांना दडपून टाकणं. आणि असं सतत भावना दाबल्याने त्या कुठे जात नाहीत, उलट त्या आतल्या आत साचत राहतात. आणि मग पुढे जाऊन याच गोष्टीमुळे मानसिक ताण, अँक्झायटी किंवा डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. ही भावना दाबून ठेवण्याची सवय किती कॉमन आहे, हे काही आकडेवारी पाहिल्यावर अजून स्पष्ट होईल. आणि हो, आपल्या भारतीय संस्कृतीत तर याची मुळं किती खोलवर गेली आहेत तेही बघूया. हे बघा, यूकेच्या मेंटल हेल्थ फाउंडेशनने एक सर्व्हे केला. त्यानुसार जेव्हा लोक म्हणतात मी ठीक आहे, तेव्हा तब्बल 81% वेळा ते खरं बोलत नसतात. 81%! म्हणजे विचार करा, जवळजवळ 10 पैकी 8 वेळा हे उत्तर खोटं असतं. आणि आपण हे किती वेळा करतो? तर याच सर्वेनुसार एक सामान्य व्यक्ती आठवड्यातून सरासरी 14 वेळा मी ठीक आहे असं म्हणते, जेव्हा आतून तिला तसं वाटत नसतं. 14 वेळा म्हणजे दिवसातून 2दा तरी आपण आपल्या खऱ्या भावना लपवतो. आता जरा आपल्या भारतीय समाजाकडे वळूया. आपल्याकडे तर भावना लपवण्याचं, विशेषतः दुःख, राग किंवा भीती यांसारख्या भावना लपवण्याचं एक वेगळंच सामाजिक प्रेशर असतं. 4 लोक काय म्हणतील ही भीती आपल्याला मोकळेपणाने बोलूच देत नाही. अगदी. आणि हे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. मुलाला सांगितलं जातं, मर्द को दर्द नहीं होता, आणि मुलीला सांगितलं जातं, सहनशीलता हाच स्त्रीचा खरा दागिना. या अशा वाक्यांमुळेच भावना लपवण्याचा एक अदृश्य दबाव आपल्या सगळ्यांवरच तयार होतो. आणि याचा परिणाम काय होतो? आपल्याला शरीरावर एखादी जखम झाली तर आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. पण मनाला झालेल्या जखमेचं काय? त्या वेदना मात्र आपण मी ठीक आहे ह्या बुरख्यामागे लपवून ठेवतो. कारण मानसिक आरोग्याबद्दल बोलणं हा आपल्याकडे अजूनही एक टॅबू आहे, एक कलंक आहे. मग आता प्रश्न उरतो की या चक्रातून बाहेर कसं पडायचं? हा भावनिक मुखवटा काढून टाकून एक खरा प्रामाणिक संवाद कसा साधायचा? तर यासाठी काही सोप्या पण खूप प्रभावी स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे आपलं एक सेफ सर्कल तयार करणं. म्हणजे आयुष्यात अशी 1-2 माणसं तरी नक्की असावीत ज्यांच्यासमोर आपण काहीही फिल्टर न लावता आपलं मन मोकळं करू शकतो. दुसरी स्टेप आहे आपल्या शब्दांमध्ये थोडा बदल करणं. मी ठीक आहे म्हणण्याऐवजी आजचा दिवस जरा जड जातो आहे किंवा मी प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि तिसरी पण खूप महत्त्वाची स्टेप, जर आपल्याला वाटत असेल की आपला मित्र किंवा मैत्रीण ठीक नाहीये, तर त्यांना एकदाच विचारून सोडू नका. पुन्हा एकदा विचारा. आणि हे 2दा विचारणं खरंच खूप पॉवरफुल आहे. कारण एका रिसर्चनुसार जेव्हा आपण एखाद्याला दुसऱ्यांदा काळजीने विचारतो, खरंच सगळे ठीक आहे ना, तेव्हा 70% लोक आपल्या मनातलं खरं दुःख बोलून दाखवतात. आपलं फक्त एक वाक्य समोरच्यासाठी खूप मोठा आधार बनू शकतं. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते. चला, आपण सगळे मिळून एक नवीन सुरुवात करूया.
स्वतःला आणि आपल्या जवळच्यांना एक वचन देऊया. आणि ते वचन या एका सुंदर वाक्यात आहे. ठीक नसणं हे सुद्धा ठीक आहे. इट्स ओके नॉट टू बी ओके. सतत स्ट्रॉंग राहण्याच्या आणि दिसण्याच्या प्रेशरमधून बाहेर पडून आपल्या भावनांना जशा आहेत तशा स्वीकारणं हेच खरं धैर्य आहे. तर चला, आजपासून आपण सगळेच मी ठीक आहे या वाक्याचा वापर एक ढाल म्हणून किंवा खोटं बोलण्यासाठी थांबूया. आपल्या भावनांचा आपणच आदर करूया आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सेफ स्पेस देऊया. मनाचे खेळ या आमच्या विशेष सदरांतर्गत आजची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे डॉक्टर अजित पाटील, जे एक मानसतज्ञ आहेत, आणि परीस फाउंडेशन यांनी. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.